इस बार लपेट कर खेलते हैं मगर फील्डर पर मौजूद है सरजील। अच्छी फील्डिंग इसी क्रम के साथ खाता खुलता हुआ। इस बार गेंद सीधी कॉम्पिटरी बॉक्स में आणखी एक वेळ समोरच्या दिशेला वर गेलाय, दूर नाही. फिल्डर बॉलच्या खाली मुन्ना पाहायला मिळतील. आणि एस के समीरचा खेळ इथे शाहिद हुसेन यांनी केलाय समाप्त. धक्का क्रमांक पहिला लागतोय या मॅच मध्ये. अगोदरच्या बॉलवरती चौकारला, त्यानंतर समोर टाकलेला बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला आणि मात्र विकेट पाहायला मिळते. खर तर संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने आमच्या सोबत यावेळेला समोर खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. जेवढा दूर गेलाय तेवढा गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. धमाकेदार सिक्सर. आणि खरं तर गोपाळ राठोड यांच्या स्लॉट मध्ये ज्या वेळेला चेंडू मिळाला त्या वेळेला त्यांनी प्लॉट केलाय मैदानाच्या बाहेर. या 6 धावा बॉलिंग साठी. पहिलाच बॉल, घुटना टेक और एक षटकार देख. गोपाळ राठोडचं आक्रमण. दुसऱ्या बाजूला विकेट येईल का? पुल केलाय, वा फटका चांगला आहे. वर गेलाय तेवढाच गेलाय दूर, परंतु मात्र बॉल जाईल सरळ फाई लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. बॉल एक टप्पा. आता मात्र इनसेड बॅटर, इन फॉर्म बॅटर. आता क्लीन बॉल झालाय मुन्नाचा. नाव आहे विनोद सोनरे. पप्पू आले. समोर खेळलाय, चांगला खेळलाय फटका. तेवढ्या चांगल्या पद्धतीने बॉलवरती प्रेम येतील. दुसरा धावेचा क्विक कॉल. 2 धावे. बघूया तिसरा. हा बॉल पुन्हा एक वेळ प्रॉपर टायमिंग आहे आणि बॉल याही वेळेला एक टप्पा उचळी खात जातोय फिल्डरच्या डोक्यावरून डीप कवकरा बॉर्डर लाईनच्या पलीकडे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. कॅप्टन जुबेरने उडवलाय आणि जुळलाय हा बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. फलक्यावरती 98 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. आणखी 2 बॉल शेष का? आणखी एक वेळ घुटला टेक. कॅप्टन जुबेरच्या बॅट मधून हा षटकार देख 6 धावांसाठी. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळून काढलाय आणि हाई बॉल खरं तर मात्र सरळ हातात प्रेम यांच्या एक टप्पा पकडला जाईल. दुसरी धाव घेतली गेली आहे. तिसऱ्या धावेचा कॉल होईल का? परंतु नकार यावेळेला दिला गेलाय. 2 धावांच्या मदतीने पहिल्या डावाचा खेळ समाप्त आणि ओम साई पॅथ 11 संघाची धाव पहिलाच बॉल आल्या आलिमची ही जादुई गोलंदाजी आणि पहिल्याच बॉल वरती फलंदाजाचा खेळ इथे समाप्त केला गेलाय. एवढ्या फुलरेचा बॉल तेवढ्या चांगल्या पद्धतीने ऑन साइडला ऑन ड्राईव्ह चांगला केलाय शर्जीलच्या बॅट मधून. तो एक काऊ कॉर्नर बॉर्डर लाईनच्या पलीकडे. एवढ्याला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आल्या आक्रमण. या इनसाइड आउट ओव्हर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल एक टप्पा उसळी खास जातोय. वेगाने ट्रॅव्हल करायला मिळेल. फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय आणि खरं तर मात्र या वेळेला काय
फुल टॉस बॉल समोर खेळलाय प्रॉपर टायमिंगने, या बॉलला भिरकावून दिलंय, डिस्पॅच केलं अगदी साईड स्क्रीनला धडकत आलाय उभेच्या. पुन्हा एक वेळ बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते, परंतु मात्र शुभम होते तिथे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. परंतु बघूयात फुलटॉस आणि फुलटॉस वरती फुलटॉल वसूल, बॉल गेलाय अगदी डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या. फटका चांगला आहे, फटका प्रॉपर आहे आणि युवा खेळाडू शर्जिनी क्लासिकलच्या बॅट मधून बॉल गुड लेंथला स्लाइटली ओव्हर पिच मिळाला, तेवढ्या स्ट्राइक चांगल्या पद्धतीने प्रॉपर टायमिंग आणि 6 धावांसाठी. लोअर फुल टॉस, वा 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 अप्रतिम, शर्जिलच्या बॅट मधून काय फटका खेळला गेलाय. पुन्हा एक वेळ फुल टॉस, बॉल हवेत, चेतन बॉलच्या खाली नाही करणार चुकी, विकेटचं पतन आणि शर्जिलचा खेळ या फुल टॉस बॉल वरती समाप्त केला गेलाय. शेवटचे 6 बॉल पुढच्या. पहिलाच बॉल समोर खेळलाय, टायमिंग तेवढं चांगलं आहे आणि बॉल जातोय. खरं तर मात्र प्रयत्न चांगला झाला होता आणि पहिल्याच बॉल हा बॉल फुल टॉस वर आहे, दूर नाहीये, बॉल पर्यंत फिल्डर पोहोचले आहेत, परंतु मात्र नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल जाणून आदळतोय. तिसऱ्या धावेचा कॉल, रनआउटची संधी आणि मैदानाच्या आतमध्ये सेट बॅटर उभेत बाद. सितारा पहिलाच बॉल डान्सिंग डाउन द ट्रॅक समोर गेलाय, विकेट, ओ हो हो हो, कॅच ड्रॉप झाला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग यावेळेला मात्र झाला नाहीये, कॅच पकडला जाईल आणि मुन्नाचा खेळ इथे समाप्त आणि पूर्णपणे आता मात्र शेवटच्या बॉल वरती. आणि आता मात्र हा सामना जिंकलाय ओम साई पॅथ 11 संघाने. खूप भरमार गोलंदाजांनी आपल्या बाजूला हा सामना आणि एक विजय मिळवलाय ओम साई पॅथ 11 संघाने. वेल प्लेड टीम सुवर्णमय मोताळाने, अभिनंदन असेल ओम साई पॅथ 11 संघाचं. खरं तर मात्र